सुजन करा प्रभुचा भक्तगणांच्या समूहात प्रभू यशाचे सकल सुजन हो करा प्रभुचा भक्तगणांच्या ह्या समूहात प्रभू यशाचे गान प्रभू निर्मित इस्रायल जनगा गा हर्षाने प्रभु गुणगान सियोनी करानो निज कृपासह थय थयनाचा हर्ष भराने नवे गीत गा सकल सुजन हो करा प्रभुचा मान भक्तगणांच्या ह्या समूहात प्रभू यशाचे गान पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। बंधू भगिनींनो, आपण हा वर्षातील 17वा रविवार, ह्या 17व्या रविवारची उपासना आजच्या मिसेमध्ये साजरी करीत आहोत। काल संत जेम्स ह्याचा सण होता। आगाशीचा आपलं संत जेम्स पॅरिश हा कालचा सण त्यांच्या कम्युनिटीमध्ये, उपासनेमध्ये नाही तर त्यांच्या कम्युनिटीमध्ये आज साजरा करतील। आपण सर्वजण देवाचे आभार मानू की प्रेषितांमधील पहिला रक्तसाक्षी त्याच्या नावाने जवळजवळ सुरुवातीलाच वसईमध्ये देऊळ बांधण्यात आलं आणि संत जेम्सची मध्यस्थी आपणा वसईकरांना नेहमी लाभलेली आहे। आपण या मिसेमध्ये सहभागी होण्यासाठी, या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यासाठी देवापुढे एकमेकांपुढे पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया। पश्चातापी अंतःकरणाने आपण सर्वजण एकत्र म्हणूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगाईने मी फार पापे केली आहेत। माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांती देवो, आम्ही तव स्तुती करीतो रे देवा। धन्यवाद नावा देतो सदा, भजन पूजन करीतो रे सेवा। महिमा गावा मुख
स्वर्गेशा शक्तिशाली मगुनी माया होतो ऋणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्त एकुलता सुता गुणवंता जनक नंदना परमेश पुकारा प्रभु दुख हरा परमेशा जग पापहारी दया मवारी करी त्वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी या नाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एकथोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा आणि संरक्षका, तुझ्याशिवाय सगळेच अपवित्र व मूल्यहीन आहे. तू जगाला दिलेल्या वरदानांचा आम्ही योग्य प्रकारे उपयोग करावा आणि सार्वकालिक जीवन मिळवावे म्हणून आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. राजे या पुस्तकातून पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलोमोनास दर्शन दिले. देवाने सोलोमोनला म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, मी तुला तो देईन. सोलोमोनाने म्हटले, आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे. चाल चलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य आणि अगणित आहेत. तेव्हा आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? सोलोमोनने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू परमेश्वर सोलोमोनवर प्रसन्न झाला. परमेश्वर त्यास म्हणाला, तू असला वर मागितलास, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश यापैकी काहीही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितलीस. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धिमान
आणि विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही आणि पुढे होणार नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. परमेश्वर माझा वाटा आहे. देवा, तुझी वळणे पाळण्याचा मी निश्चय केला आहे. सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे. आपला प्रतिसाद. तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे. माझ्यावर करुणा कर म्हणजे मी जगेन, कारण तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद आहे. आपला प्रतिसाद. तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. ह्यामुळे मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो. ह्यामुळे सर्व बाबी संबंधाने तुझे सर्व आदेश यथायोग्य आहेत असे मी मानतो आणि प्रत्येक असत्य मार्गाचा मी द्वेष करतो. आपला प्रतिसाद. तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. तुझे निर्बंध आश्चर्यकारक आहेत म्हणून मी ते पाळतो. तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. तुझ्या वचनाने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. आपला प्रतिसाद. तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. संत पॉलने रोमकरांस पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून परमेश्वराने त्यांना अगोदरच नेमून ठेवले. हेतू हा की परमेश्वर पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने अगोदर नेमून ठेवले त्यांना त्याने पाचरणही केले. ज्यांना त्याने पाचरण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा योग्य गौरवही केला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. गालेलुया प्रभुला, गालेलुया प्रभुला, गालेलुया, गालेलुया, गालेलुया प्रभुला. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. गालेलुया प्रभुला, गालेलुया प्रभुला, गालेलुया, गालेलुया, गालेलुया प्रभुला. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो. संत मत्तेकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने लोकसमुदायास म्हटले, स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती लपवलेली ठेव कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्या मनुष्याने ती परत लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो मनुष्य जातो, आपले सर्वस्व विकतो आणि
लपून ठेवलेल्या त्या ठेवीचे शेत विकत घेतो. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्या व्यापाराला एक अतिमौल्यवान मोती आढळले. मग त्या व्यापाऱ्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि मोती असलेले ते शेत विकत घेतले. आणखी स्वर्गाचे राज्य प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, आजच्या प्रभू शब्दाचा आपण जो परमेश्वराचा शब्द ऐकला, सर्व वाचनामधून आपल्याला एक विषय काढता येतो आणि तो विषय असा की आपण जगताना सर्व व्यक्तीत आणि सर्व गोष्टीमध्ये असंदिग्ध स्पष्ट असं प्राधान्य देवाला द्यायचं आहे. ऑल प्रायोरिटी क्लिअरली टू बी गिव्हन टू गॉड अलोन. प्रायोरिटी. God comes first in everything and before everybody. आपल्या प्रत्येकाला स्वर्गाच्या देवाच्या राज्यात सामील होण्यास माणसाचे जीवन स्वीकारलेला देवाचा पुत्र येशू आमंत्रण करतो. देवाच्या राज्याचा नागरिक होणे म्हणजे आपले जीवन भुसभुशीत मातीसारखे करून देवाच्या शब्दाचा अस्सल बियाण्यासारखा स्वीकार करायचा आणि भरघोस पीक काढून आपल्या जीवनाचे सोने करायचे. पण देणगी बरोबर जबाबदारी सुद्धा येते. द गिफ्ट कम्स विथ अ टास्क टू फुलफिल. आपण नुकताच ऐकलेले दोन्ही दाखले एकच मुद्दा अधोरेखित करतात. देवाच्या राज्याची देणगी अमोल आहे. देवाच्या राज्याची देणगी ज्यासाठी आपल्याला आमंत्रण केलं जातं प्रभू येशूकडून, ती अमोल देणगी आहे. त्या देणगीची निवड करायची असेल तर आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण आमूलाग्र बदल करून घेणे अनिवार्य आहे. अहिक गोष्टींच्या मोहांना बळी पडून त्या गोष्टींना चिकटून राहण्याची सवय सोडायलाच पाहिजे. हे आवश्यक आहे. कारण एकाच वेळेला दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर चालणे जसे अशक्य, तसे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी दोन बोटीत पाय ठेवू शकत नाही, तसंच देवाच्या राज्याचा नागरिक होऊन परत दुसऱ्या कोण्या सैतानी वृत्तीच्या राजाची सेवा करणे म्हणजे स्वतःची फसवणूक करण्यासारखी आहे. तर मग आपण ख्रिस्ती असणे, ख्रिस्ती राहणे तग धरून शेवटपर्यंत आणि ख्रिस्ती म्हणून वाढत राहणे हा एक जीवनाचा निर्णय असतो, हे आपण लक्षात घेऊया. आणि म्हणून दुसरा मुद्दा मी प्रश्न विचारतो, काय मागायचे देवाकडे? काय मागायचे देवाकडे? आपण पहिल्या वाचनामध्ये शलमोनला संधी मिळता बरोबर तो काय मागतो? तो देवाला सांगतो, मला शहाणपण दे, मला अक्कल दे, मला समंजसपणा दे. कसं तर बरं काय आणि वाईट काय ह्या जीवनामध्ये ह्याच्यातील फरक जाणण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची, त्याप्रमाणे छोटे मोठे निर्णय घेण्याची मला अक्कल दे. तात्पुरता नव्हे तर संपूर्ण जीवन जगण्यासाठी
माझा खरा लाभ कशामध्ये आहे? इन व्हॉट इज माय हॅपीनेस रिअली? वी थिंक हॅपीनेस इज इन दिस पर्सन, दॅट पर्सन, इन दिस थिंग, इन दॅट थिंग. पण आपण संपूर्ण जीवन जगण्यासाठी माझा खरा आनंद, माझा खरा लाभ कशामध्ये आहे, हे पावलोपावली जाणण्याचे शहाणपण आपण देवाकडे मागायचं. आता 2 दाखले आपल्या पुढे मांडले आहेत. पहिला दाखला, शेतात घाम गाळीत असलेल्या मजुराला एक संधी प्राप्त होते. काम करता करता तो खणत असेल आणि त्यावेळेला कपाटं वगैरे, तिजोऱ्या वगैरे नव्हत्या. माणसं आपल्या मूल्यवान गोष्टी कुठेतरी पुरून ठेवत असत. फक्त ते त्यांनाच माहिती असायचं. आता हा मजूर शेतात काम करत असताना त्याला अशी एक ठेव तिथं लपवलेली कोणीतरी त्याच्या हाती मिळते. तेव्हा ती संधी आहे असं तो मजूर मानतो. शेतात लपविलेली ठेव त्याला सापडली आणि वेळ न दवडता आहे स्वतःजवळ ते सर्व काही विकून तो मजूर ते शेत विकत घेतो. संधी आली, त्याने जबाबदारी पाळली, होतं नव्हतं विकलं, शेत विकत घेतलं. दुसरा दाखला आपल्याला सांगितलेला आहे तो असा की कोण्या व्यापाऱ्याला त्याच्या नजरेस अपूर्व आणि विलक्षण मोती पडतो. तो व्यापारी जातो आणि आपलं सर्वस्व विकतो आणि तो मोती खरेदी करतो. शेत किंवा मोती ही संधी, पण ती मिळवण्यासाठी जे जवळ आहे ते विकणे, ते खर्ची करणे ही आपली जबाबदारी. अशा प्रकारे आपल्याला आजचा हा संदेश दिलेला आहे. देवाच्या राज्याचे नागरिकत्व मिळते ही आपणाला मिळालेली संधी, पण ते नागरिकत्व घेण्यासाठी साठवून ठेवलेलं, जे कुजणारच आहे अशाचा साठा केलेलं, ते खर्ची करण्याची आपली जबाबदारी असली पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये आपण लहान मोठे निर्णय घेत असतो. लहान निर्णय, कधी मोठे निर्णय, पण हे लहान असो की मोठा असो निर्णय, कुठलाही निर्णय घेताना सत्य विसरायचं नाही जीवनाचं. बघा तुमचा अनुभव काय असेल तो, पण मी सांगतो, माणूस एकदा लोभामध्ये गुंतून गेल्यावर त्या लोभाच्या जंजाळातून परत बाहेर पडणे जणू त्याला अशक्य वाटते. एकदा सवय झाली, एकदा व्यसन लागलं, एकदा त्याला अंगवळणी त्याच्या पडलं, साठा करून ठेवायचा, साठा करून ठेवायचा, साठा करून ठेवायचा, जे कुजणार आहे त्याचा. मग त्याच्यातून बाहेर पडणं त्याला अवघड जाते. म्हणून धनसंपत्ती गरजूवंतांच्या सार्थकी लागेल अशी वाटायची, कुजण्यापर्यंत ठेवायची नाही. आणि मेल्यावर काय आपण ट्रक भरून त्याचे आपल्या अंत्ययात्रेच्या दिवशी आपण ते घेऊन जाणार नाही. आणि पोप सांगतात की ज्या वस्त्रामध्ये आपल्याला गुंडाळून पुरलं जाईल त्याला खिशे नसतात, जे काही नेता येत नाही, हे पोप फ्रान्सिसचं वाक्य आहे. आणि म्हणून आपण धनसंपत्ती गरजवंताच्या सार्थकी लागेल अशी वाटायची. आस्ते आस्ते म्हणा, विचार करून व्यावहारिकपणे सुद्धा, पण ती ठेवायची नाही, गरजूवंतांच्या उपयोगी पडायचं. हे अशा प्रकारचे लहान सहान आणि मोठे निर्णय घ्यायचे. अंतर मनाला खरा आनंद देणारी ही संधी असते. दाराशी आलेला गरीब कधी कधी ही एक संधी आहे असं सुद्धा आपण बघायला शिकलं पाहिजे. कुजणाऱ्या गोष्टींना चिकटून राहण्यापेक्षा त्याग करायला शिकलं पाहिजे. त्याग करायला शिकलं पाहिजे. त्यात खरा आनंद दडलेला आहे, त्याग करण्यामध्ये. आई त्याग करते, बाबा त्याग करतात म्हणून मुलं कशी चांगली मोठी होतात, वाढतात आणि यशस्वी जणू काही जीवन जगतात.
त्या त्यागाचं जणू काही तेच खरं फळ असते, आनंद. पवित्र आत्म्याची सोबत असल्याशिवाय हे कळणे अवघड वाटते. लेट अस नॉट बी पेनी वाईज अँड पाऊंड फुलिश. आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो की मांदेळ्याला चिकटून जीवनाची होडी बुडवायची का? काय महत्वाचं आहे जीवनामध्ये? माझा चिरकाल शाश्वत आनंद महत्वाचा आहे की ते कुजणारं जे साठा करून ठेवलेलं आहे, मला माहीत नाही कोण खाईल, ते महत्वाचं आहे. आणि म्हणून शेवटचा मुद्दा. मग काही जण मला प्रश्न विचारतील, आम्ही धनसंपत्ती मिळवायचीच नाही का मग? हा प्रश्न विचारणे म्हणजे प्रभू येशूने मांडलेल्या मुद्द्यांचे विषयांतर करण्यासारखं आहे. प्रभू येशूचा मुद्दा काय आहे? प्रभू येशूचा मुद्दा आहे हाव, लोभ, अधाशीपणा, ग्रीड, चिकटून राहणं, तो मुद्दा आहे. कमवायची की कमवायची नाही तो मुद्दा नाही प्रभू येशूचा. श्रीमंत माणसाकडे प्रभू येशू गेले, परंतु झकिऊस सारखा म्हणाला, मी चोरलाय त्याच्या 4 पट आता मी वाटून टाकणार आनंदाने. हा चमत्कार. धनसंपत्ती मिळवायची की नाही हा मुद्दा नाही, पण किती मिळवायची, कशी मिळवायची, कशासाठी मिळवायची, हे प्रश्न विचारणे आपल्याच जीवनाला लाभदायक ठरतात. अनितीने कदापि मिळवायची नाही. कशी मिळवायची? तर अनितीने, करप्शन कधीच नाही, कुठल्याही मार्गाने कधीच मिळवायची नाही. मिळाली पाहिजे फक्त संपत्ती, मग कुठलाही मार्ग असो, नाही, नीतीने मिळवायची. आणि हे आपल्याला 10 आज्ञापासून खूप वेळा परमेश्वराने त्याच्या ख्रिस्त सभेकडून शिकवलेलं आहे. किती मिळवायची? देर इज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड, बट देर इज नॉट इनफ फॉर एव्हरीबडीज ग्रीड. इनफ फॉर एव्हरीबडीज नीड बट नॉट इनफ फॉर एव्हरीबडीज ग्रीड. हे आपल्या महात्मा गांधींचं वाक्य आहे. आणि त्यांनी सुद्धा ख्रिस्ताच्या शहाणपणाला धरून हे वाक्य म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण विचार करू की धनसंपत्ती कमावणे ऐहिक जीवनातली रास्त आणि न्याय्य गरज असू शकते, असते, पण कशी, कशासाठी आणि किती, हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत. आपल्यामध्ये व्रतस्थ सिस्टर्स, ब्रदर्स, फादर्स ह्यांचे जीवन असते, आपल्यामध्ये राहतात ते. त्यांचे जीवन ध्येय विरक्त, अनासक्त, त्यागी राहणी असे आहे. प्रभू येशूच्या दाखल्यांचा शब्दशः, आजच्या ह्या दाखल्यांचा शब्दशः अर्थ लावून तसे जीवन जगण्याचा आपले व्रतस्थ फादर्स किंवा म्हणा, सिस्टर्स म्हणा, ब्रदर्स म्हणा, हे प्रयत्न करतात. आणि देवाचे राज्य स्वीकारणे कसे शक्य आहे ह्याचे ते चिन्ह बनतात. दे आर द साइन्स ऑफ द किंगडम ऑफ गॉड. की माणूस किती लागते त्याला जगण्यासाठी, हे मदर तेरेसाने शिकवून दिलं. 2 साड्या सुद्धा पुरेशा आहेत. दिवसाचं 2 वेळचं शिजलेलं भात आणि डाळ ही सुद्धा पुरेशी असते जीवन जगायचंच असेल तर. आणि म्हणून हे व्रतस्थ जणू काही देवाच्या राज्याची चिन्ह आपल्या पुढे मांडतात. पण व्रतस्थांना सुद्धा मी सांगतो की त्यांनी सुद्धा सावध राहिले पाहिजे. एखादी संस्था जॉईन केली म्हणजे हाव गेली अशी जादू कधी होत नाही. रोज व्रतस्थीला सुद्धा, व्रत घेतलेल्या व्यक्तीला रोज सतत त्याग करीत राहायला लागतेच. आणि म्हणून येशू ख्रिस्त आपल्याला खूप द्या असं नाही सांगत, सर्व द्या. एक तर तुम्ही द्याल किंवा तुम्ही देणार नाहीत, मधलं काही नाही तिकडे. तेव्हा चिकटायचं नाही कशाला. देवाने दिलं आहे, आपण देवासाठीच खर्ची करायचं, देवांच्या मुलाबाळांसाठीच खर्च करायचं, विशेष करून रंजल्या गांजल्यांसाठी. आपण प्रापंचिकांनी देवाच्या राज्याला आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान देऊन त्या अर्थबोधाने आपले रोजचे
आध्यात्मिक जीवन जगावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून कमावत असलेली धनसंपत्ती ही आपण कशी वापरायची हे सॉलोमनने म्हटलेल्या प्रार्थनावरून आपण शिकूया. सॉलोमनची प्रार्थना काय होती तर सॉलोमन म्हणाला परमेश्वराला, हे देवा मला सावधान चित्त दे म्हणजे मला बऱ्या वाईटांचा विवेक करता येईल. ओ लॉर्ड, गिव्ह युअर सर्वंट अ हार्ट टू अंडरस्टँड हाऊ टू डिसर्न बिटवीन गुड अँड इव्हल. आमेन. आपली ख्रिस्ती श्रद्धा आपण जाहीरपणे एकत्र प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू आणि जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. पवित्र आत्मा पिता व पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपण ख्रिस्ताठायी एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आता आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण परमेश्वराला विनंती करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्याला दैनंदिन जीवनात स्वर्गाच्या राज्याचा अनुभव यावा व त्यानुसार आपण आचरण करावे म्हणून आपल्या कृतीद्वारे मार्गदर्शन करणारे आपले पोप फ्रान्सिस, आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना परमेश्वराने शहाणपण व सामर्थ्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ताचा अनुभव इतरांशी वाटून घेऊन त्याच्या सुवार्तेला साक्षी देणे हा अस्सल प्रेषित कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपली निष्ठा व कौटुंबिक जीवनातील ऐक्य यांच्याद्वारे पती पत्नींनी आपल्या मुलांना त्यांच्या सद्वर्तनाने देवाच्या शब्दाची घोषणा करता यावी. मुलांच्या मनावर स्वर्गाच्या राज्याची मूल्ये, शांती, न्यायी वर्तन व पवित्र आत्म्याठायी जीवन बिंबवता यावीत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपली कुटुंब परमेश्वराच्या प्रेमाची, कृपेची व शांतीची वसतिस्थान बनावीत. कुटुंबात आई वडिलांचा तसेच आजी आजोबा व ज्येष्ठांचा योग्य तो आदर केला जावा, काळजी घेतली जावी. मुलांनी आई वडिलांच्या आज्ञेत वाढावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरसपासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. जे या आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे या आजारामुळे मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे
प्रशासन संरक्षण यंत्रणेत काम करणाऱ्यांना प्रभूची कृपा मिळावी. या आजारावर योग्य व परिणामकारक औषध लवकरात लवकर उपलब्ध व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपल्या अगोदर निघून गेलेल्या सर्वांसाठी, विशेषतः आगाशी धर्मग्रामातील डॅनियल डिक्रूज, सांडोर धर्मग्रामातील रुबी कुटिनो, ग्रेशियस कुटिनो, पापडी धर्मग्रामातील विल्फ्रेड डिसोजा, मेरी फर्नांडिस, अर्नाळा धर्मग्रामातील इस्कोल धाकुल, शिर्लई धर्मग्रामातील जोसेफ लोपिस, गिरीज धर्मग्रामातील जोसेफ फर्नांडिस, कोळीवाडा धर्मग्रामातील मार्गरेट फुगू, नाताल मस्तान, रेबेका दारपलकर, शॉल इवा, फ्रान्सिस टिम्बुक, मायकल शिवजी, पीटर मानकर, व्हॅलेंटाईन मस्तान, पाली धर्मग्रामातील जेबुबाई कोळी, नंदाखाल धर्मग्रामातील संजाव जॅक, मुळगाव धर्मग्रामातील फ्रान्सिस कोसेसाव, माणिकपूर धर्मग्रामातील इग्नेशियस आल्मेडा, जॉन मिनिजिस, प्रेसिला गोम्स, मर्देस धर्मग्रामातील जेबीबाई लुजार, जागृती फर्नांडिस आणि रमेदी धर्मग्रामातील फादर जेम्स डिसिल्वा, जे रमेदी धर्मग्रामाचे आणि मुंबई सर्व धर्मप्रांतामध्ये धर्मगुरू म्हणून कार्य करत होते, त्या सर्वांची आपण आठवण करूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी व त्यांच्या कुटुंबियांचे श्रद्धेने सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. शेतकरी, कोळी, आदिवासी बांधव व उद्योगधंदा नोकरी करणारे, पूरग्रस्त विशेषतः आसाम, बिहारमधील लोकांसाठी, शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या शिक्षकांसाठी, बाळाची वाट पाहणाऱ्या दाम्पत्यासाठी, गरोदर, नवीन बाळाला जन्म देणाऱ्या मातांसाठी, परदेशी परगावी असलेल्यांसाठी व आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, तू आम्हाला दिलेल्या दानांमधूनच आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. या दानांमुळे आम्हाला पवित्र कर आणि सार्वकालिक आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. तू योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे.
आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. ख्रिस्त पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही ख्रिस्तासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आमच्या आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभो, सर्व दूत आणि सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा, गान भांतरा. परम ईशाच्या पावन नावे एत धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा, गान भांतरा. पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक व इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या सर्वांची तू आठवण कर. बाप्तिस्म्यामध्ये ते ख्रिस्तासमवेत मरण पावले,
त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Lord Jesus Christ, Son of the living God, who by the will of God, the Holy Spirit, through your death, sins, and from every evil, keep me always faithful to your commandments, and never let me depart. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त आम्हाला सध्याच्या आणि भावी जीवनात संरक्षण बनवा. आमेन. जे दयाळू ते धन्य, त्यांच्यावर दया होईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचा मृत्यू व पुनरुत्थान ह्यांच्या स्मृतीचा साक्रामेंत आम्ही स्वीकारला आहे. या साक्रामेंताच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला शाश्वत तारणाच्या जवळने ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आपल्या आचरणाने, शब्दाने जगामध्ये शांती देण्यासाठी तुम्हा सर्वांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. बंधू भगिनींनो, एक मुख्य अशी गोष्ट मला सांगायची आहे. ती आपली मुलं अनेक महिन्यांपासून कॅटकिझमपासून, संडे स्कूलपासून वंचित आहेत. त्यांना खूप ओढ आहे. मी बघतो मुलांना, मी कधी कधी विचारतो आणि संडे स्कूलबद्दल, धर्मशास्त्र, कॅटकिझम शिकण्याबद्दल त्यांना खूप आवड आहे. शाळांमध्ये, आपल्या कॅथलिक शाळा जिथं आहेत तिथंसुद्धा असे कॅटकिझमचे क्लासेस दिले जातात. आपले फादर पण जातात ते शिकवण्यासाठी बऱ्याचशा शाळांमध्ये. आणि म्हणून आपले जीवनज्योती कॅटेकेटिकल सेंटर आहे. त्यांना मी सांगितलं की मुलांना परत एकदा ते आठवड्याचे 6 दिवस त्या स्क्रीनवर असतात. ऑनलाईन क्लासेस वगैरे शाळेचे आता तसे होतात. आणि म्हणून संडे स्कूलसुद्धा त्याच प्रकारे करायचं नाही. म्हटलं आपण पालकांपर्यंत काही प्रश्न, काही गोष्टी आपण पालकांपर्यंत नेऊ. तुमच्या पॅरिशच्या फादरांद्वारे आपण ही त्या लोकांकडे, पालकांकडे नेऊ मुलांच्या. आणि मग पालकांनी घरामध्ये ते प्रश्न सोडवून घ्यायचे, त्यांना बसवायचं आणि त्यांना काम करायला, कॅटकिझम शिकवायला मदत करायची. कारण संपूर्ण असा क्लास, संडे क्लासचा त्या स्क्रीनवर देऊ नये ह्या मताचा मी आहे. कारण त्यांचे डोळेसुद्धा खराब होतील. ते खूप आता त्यांना आठवड्याचं ते सगळं शाळेचं करायला लागते. पण आपण त्यांना एक थोड्याशा वेगळ्या प्रकारे, थोडंसं काहीतरी एक 5-10 मिनटाचं त्यांना दाखवलं ते चालेल. परंतु बाकीचं त्यांनी, पालकांनी त्यांच्या जवळ बसून ते करून घ्यायचं. आणि तुम्हाला मार्गदर्शन त्या आपल्या जीवनज्योतीकडून मार्गदर्शन पाठवलं जाईल. तुमच्या पॅरिश प्रीस्टकडे, तुमचे पॅरिश प्रीस्ट जे कॅटकिझम शिकवतात त्यांच्या थ्रू तुमच्याकडे पोचवतील. मिळालं नाही तर तुम्ही विचारा फादरांना तुमच्या पॅरिशच्या. पण आपलं कॅटकिझम होणं, लहान पोरांना कॅटकिझम, धर्मशास्त्र त्यांना श्रद्धेमध्ये वाढवणं हे आपली मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून मी विनंती करतो की कृपा करून तुम्ही आपल्या मुलाबाळावर लक्ष द्या आणि फादरांना मला सहकार्य करा. आपण आता ह्या शेवटचं गीत आपण, आज जर रविवार नसता तर आपण संत अन्ना आणि संत जोकिम ह्या प्रभू येशूच्या आजी आजोबांचा सण साजरा केला असता. एक ती हा तो स्मृतिदिन आहे, खरा म्हणजे एक स्मृतिदिन, मेमोरियल आहे ते. आणि म्हणून संडेला ते आल्यामुळे संडे प्रिसिडन्स घेतो की प्रभू येशूची रहस्य साजरी करताना मग सण वगैरे त्याच्यामध्ये अगदीच मोठा सण असेल सॉलेमनिटीचा तो घेतला जातो. नाही तर मग पण आज आपण आता संत अण्णाचं आपण जे गाणं पारंपरिकरित्या गात असतो ते संत अण्णाचं गाणं एकत्रपणे गाऊया. Swami
ठाई